मुंबईकरांच्या विविध समस्या आणि पाणी प्रश्नासाठी ठाकरे गटाचं आजही आंदोलन वादळे. फोर्ट परिसरात ठाकरेंच्या शिवसेनेचा पालिकेवर मोर्चा. धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस एकाच मंचावर येणार. भगवानगडावरील नारळी सप्ताहानिमित्त दोन्ही नेते एकत्र येण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री असलेल्या अजित पवारांच्या पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचे 3 तेढा. कोयत्याने वाहनाची तोडफोड. कोयता दाखवत दहशत गोळीबारातील आरोपींना अटक तर ड्रग्ज जप्त. अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या प्रकरणात वाढ. रायगडमध्ये 4 दिवसात 3 अल्पवयीन मुलींवर अत्याचार तर कर्जतमध्ये स्कूल बसच्या क्लीनरकडून 4 ते 5 वर्षाच्या मुलीसोबत गैरकृत्य. पुण्यातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाने पुणे पोलिसांना अहवाल पाठवलाय. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून हलगर्जीपणा झाला का? ससून रुग्णालयाच्या अहवालातून सत्य समोर येणार. विनोदी मराठी अभिनेता सागर कारंडेची 61 लाखांची फसवणूक करणाऱ्या सायबर भामट्याला अटक. अक्षय कुमार गोपलनला सायबर पोलिसांनी ठाण्यातून घेतलंय ताब्यात. उघड विरोधक चांगला पण आज घरातील चुप्पे विरोधक समजले म्हणत पंडित पाटील यांच्या भाजप प्रवेशावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम केलं. जयंत पाटलांचा पंडित पाटलांवर आरोप. घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी गुजरातीचा वाद पेटलाय. मराठी माणसं घाणेरडी मच्छी खातात अशा शब्दात हिणावल्याचा मराठी कुटुंबाचा आरोप आहे. आता शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 5वी मराठी इंग्रजीसह हिंदी भाषा ही सक्तीची. राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात यंदापासूनच अंमलबजावणी. अहिल्यानगरमध्ये रोहित पवार आणि अजित पवार एकाच बॅनरवर. रोहित पवारांच्या नावाने अजित पवारांच्या स्वागताचा बॅनर. कर्जत जामखेड मतदारसंघात झळकलेल्या बॅनरची चर्चा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.